सभापती जी, हळद संशोधन केंद्राबद्दलचा विषय या ठिकाणी जो मांडला हेमंत पाटलांनी आणि त्याच्यावरती जो काय पाठपुरावा केला, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्याची निर्मिती सोबतच झाली होती आणि त्यावेळेला सन्माननीय हिंदू सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांनी घोषणा केली होती, वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली आणि या वाशिममध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता सोयाबीनवरून हळदीकडे वळलेले आहेत आणि म्हणून हे हळदचा जो काही प्रकल्प आहे, संशोधन केंद्र आहे, ते होणं फार महत्त्वाचं आहे। मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की मी सर्वाचा सर्व निधी देणार, परंतु पुढच्या किती दिवसामध्ये किती महिन्यामध्ये तुम्ही करणार हे तर आपण सांगताय की किती दिवसामध्ये ते पण त्यांनी सांगावं, कारण शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भावासंदर्भामधला जसा विषय नेहमी गाजतो त्याच पद्धतीने आता शेतकरी हळदेसाठी सुद्धा सरसावलेले आहेत, पुढे जात आहेत आणि म्हणून हे हळद संशोधन केंद्र तात्काळ पूर्ण व्हावं, त्याला सगळ्या फॅसिलिटीज मिळाव्यात आणि त्याचबरोबर या ठिकाणी हेमंत पाटलांना सुद्धा सगळ्या सुविधा या ठिकाणी पुरवल्या जाव्यात, जेणेकरून त्याला आपल्याला त्यांच्या माध्यमातून गती देता येईल। आणि म्हणून मी या ठिकाणी एक प्रश्न अजून मंत्री महोदयांना विचारू इच्छिते, सोबतच कृषी राज्य मंत्री सुद्धा या ठिकाणी आहेत। या ठिकाणी आता उल्लेख केला सभापतीजी हेमंत पाटलांनी की या हळदीला सुकवायला आणि त्याला ड्राय करण्यासाठी जी काही प्रक्रिया लागते त्यामध्ये फार मोठे लाकूड जळतं, पण आता आपण पोखरामध्ये सुद्धा या ठिकाणी काही जिल्हे समाविष्ट करतो, जसं हिंगोलीमध्ये काही जिल्हे आहेत, यवतमाळमध्ये आहेत, वाशिममध्ये सगळीकडे आहेत आणि म्हणून त्या पोखरामध्ये सुद्धा आपल्याला ड्रायर मशीनचा उपयोग करता येईल, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा दिलासा आपल्याला देता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की किती दिवसामध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही निधी हा देणार हे महत्त्वाचं आहे। त्यामध्ये सगळं काय आहे ते झाल्यानंतर या प्रकल्पाला आपल्याला पूर्ण करता येईल। धन्यवाद। मंत्री महोदय, ताईंनी जे काय सांगितलेलं आहे ते योग्य आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण आहे, त्यांना मग सांगितलं आहे 100 कोटीचा निधी जो आम्ही पूर्वी मंजूर केलेला होता त्यातला 66 कोटीचा निधी वापरलेला आहे कामासाठी। 28 कोटी त्या 100 कोटीमधले राहिलेले आहेत, ते पण या चालू वर्षाच्या याच्यामध्ये तरतूद केलेली आहे। बाकी जो त्यांना जो दर्जा देण्याचा मगाशी सांगितलेला आहे तो आपल्याला मंत्रिपदाचा, त्याच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्याही तुम्हाला लवकर देतो आम्ही, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे। परंतु जो मोठा निधी होता 709 कोटी रुपयांचा, त्याला आता वित्त विभागाची आजच आम्ही त्याला थोड्या वेळापूर्वी मान्यता घेतलेली आहे आणि निधी हा कामाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने तुम्हाला दिला जाईल आणि हा जो प्रकल्प जो संशोधनाचा केंद्राचा तो आपल्याला परिपूर्ण करून लवकरात लवकर कसा करता येईल त्याची आम्ही बांधिलकी घेतो। सन्माननीय राजेश राठोड।